नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे फणसाची भाजी, म्हणजेच फणसाच्या कोयरीची भाजी. काही ठिकाणी याला कोगली असे देखील म्हणतात. तर मी ही भाजी बनवणार आहे काळे वाटाणे घालून. तर वेगवेगळ्या पद्धतीने ही भाजी केली जाते, तर मी काळे वाटाणे टाकून आज बनवणार आहे. चला तर बघूया. पहिल्यांदा फणस आपण साफ कसं करायचं ते. तर त्यासाठी मी पहिल्यांदा फणसाचा हा वरील भाग असा कट करून घेतलेला आहे आणि याच्यामध्ये चीक असतो भरपूर प्रमाणात. तर तो असा कागदाचा तुकडा किंवा एखाद्या कपड्याने असा पुसून घ्यायचा आहे स्वच्छ. बघा, या पद्धतीने मी सगळा चीक पुसून घेतलेला आहे. आणि आता याचे असे दोन भाग करून घ्यायचे. मधून कट केल्याच्या नंतर पुन्हा याच्यामधून चीक निघतो, तोही असा थोडा दाबून पुसून घ्यायचा. असं प्रेस केल्याच्या नंतर चीक बाहेर येतो. बघा, मी असा पुसून घेतलेला आहे. हे दोन्ही तुकडे पुसून घ्यायचे. आणि आता मी असे याचे 4 तुकडे करून घेणार आहे. या पद्धतीनं कापण्याच्या अगोदर चाकूला आणि हाताला किंवा विळीनं कापणार असेल तर विळीला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे चीक लागत नाही आपल्या हाताला. आणि याचा आता जो हा वरचा काटेरी भाग आहे तो असा आपल्याला काढून घ्यायचा आहे. बघा, या पद्धतीनं मी हा वरचा त्याचा जो काट्यांचा भाग असतो तो असा सगळा अलगद काढून घेतलेला आहे. आणि हा जो मधला भाग असतो देठाचा, तोही आपल्याला काढून टाकायचा आहे. बाजूला मी एका भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे, म्हणजे हा फणस साफ केल्याच्यानंतर आपल्याला तो तुकडा त्याच्यामध्ये टाकायचा नाही. तर असंच तुम्ही बाजूला ठेवला तर तो काळा पडू शकतो. त्यामुळे मी हे पाण्यात टाकलेलं आहे. आणि हा दुसरा तुकडा आहे, मी दाखवते तुम्हाला साफ करून. बघायची मी वरची काटेरी साल काढलेली आहे. आणि हा जो देठाचा भाग आहे तो मी याचा काढणार नाही आहे, तर तो आपण शिजल्यानंतरही काढू शकतो. शिजल्यानंतरही तो अगदी अलगद मोकळा होतो. तर हा कसा काढायचा ते मी तुम्हाला नंतर दाखवते शिजल्याच्या नंतर. चला तर आता हा सगळा संपूर्ण फणस मी साफ करून घेते. हे बघा, आता सगळा फणस माझा साफ करून झालेला आहे. आता आपण हा शिजवून घ्यायचा आहे. तर हा शिजत ठेवायला मी एक कुकरचा डब्बा घेतलेला आहे. मी हा कुकरला लावणार आहे. तुम्ही असाही मोकळा भांड्यामध्ये शिजवू शकता. तर त्यासाठी पहिल्यांदा मी कुकरच्या डब्याला असं तेल लावलेलं आहे, नाहीतर त्याच्यामध्ये जो चीक असतो तो भांड्याला पूर्ण चिकटतो. मी आता सगळे तुकडे हे असे कुकरच्या डब्यामध्ये घालून घेतलेले आहेत. आणि पूर्ण तुकडे बुडतील असं पाणी टाकून घ्यायचं याच्यामध्ये. त्यासोबत मी ही भाजी बनवणार आहे काळे वाटाणे घालून. तर हे काळे वाटाणे मी रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवले होते. आणि आता मी हे त्या फणसाच्या तुकड्यांसोबतच कुकरला शिजवून घेणार आहे. तुम्ही वेगवेगळे देखील शिजवून घेऊ शकता, किंवा जर तुम्ही भांड्यामध्ये फणसाचे तुकडे शिजायला ठेवले असतील तर त्याच्यामध्ये हे काळे वाटाणे टाकू शकता. या वाटाण्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे, 1/2 चमचा. आणि आता हे दोन्ही मी कुकरला लावून एक 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्या. फणस जर थोडा जून असेल तर त्याला एखाद दुसरी शिट्टी जास्त लागू शकते. हे बघा, मी आता हे वाटाणे आणि फणस दोन्ही शिजवून घेतलेले आहेत कुकरला. आणि हे जे वाटाण्याचं पाणी आहे निघालेलं ते मी बाजूला काढून घेणार आहे. त्याची आमटी कशी बनवायची ते मी तुम्हाला दाखवणार आहे. त्याला कडान, काळ्या वाटाण्याचं कडान असंही म्हणतात. आणि बघा, आपले वाटाणेही छान शिजलेले आहेत, मऊ. तर मी हे पाणी बाजूला काढून घेते आमटी बनवण्यासाठी.
आणि त्याच्यातलेच एक 4 चमचे वाटाणे मी याच्यामध्ये घालून घेणार आहे, म्हणजे आमटी आपली थोडी दाटसर अशी होईल. आता हे मी बाजूला ठेवून घेते. आणि हा आपला जो शिजलेला फणस आहे याच्यामध्ये हे जे पाणी आहे ते मी आता काढून टाकते. आणि थोडासा आपल्याला हा कोमट होऊ द्यायचा, म्हणजे आपल्या हाताला भाजणार नाही. आणि मग हा आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे. बघा आता आपला फणस थोडा थंड करून घेतला आहे मी, आणि आता याला बारीक करून घेणार आहे. हा बघा मी हा भाग, ह्याचा मधला भाग जो आहे देठाचा तो कापून घेतला होता. तरीही थोडाफार भाग शिल्लक राहतो काही वेळेला, पण हे असं बारीक करताना तो अलगद मोकळा होतो. हे बघा असं हाताने दाबून मी हे बारीक करून घेते आहे. छान आपला फणस शिजला की तो हातानेही अगदी बारीक करता येतो, किंवा थोडा जर कच्चा राहिला असेल तर तुम्ही त्याला खलबत्त्यामध्येही कुटू शकता. हे बघा हा आता दुसरा जो तुकडा आहे तर याचा मधला भाग मी कापून घेतलेला नाही आहे, तुम्ही तसा शिजत घातला होता. तर तो असा वरती हाताने त्याचा जो फणसाचा भाग आहे आतमधला गऱ्यांचा, तो असा हळूहळू हाताने मोकळा करत जायचं. मग हा देठ जो आहे तो आपोआप बाजूला निघतो. हे बघा या पद्धतीनं अगदी सहज मोकळा होतो तो. हे बघा या पद्धतीनं आपण पहिल्यांदा सुद्धा कापून घेऊ शकतो देठ, किंवा शिजल्यानंतरही काढू शकतो. आणि भाजी मी अशी हाताने बारीक करून घेते. आता मी ही सगळी भाजी अशी बारीक करून घेते. बघा मी सगळी भाजी आता बारीक करून घेतलेली आहे. आणि आता आपण फोडणीची तयारी करूया. तर मी फोडणीसाठी 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत. एक मोठा टोमॅटो घेतलेला आहे कापून. 10-12 कढीपत्त्याची पानं, 10 ते 12 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत ठेचून, आणि बारीक चिरलेला कोथिंबीर. तर हे साहित्य मी दोन्हींसाठी मिळून घेतलेलं आहे, वाटाण्याची आमटी आणि भाजीसाठी. तर मी पहिल्यांदा एका भांड्यामध्ये भाजी बनवण्यासाठी तेल गरम करून घेणार आहे छान. दोन ते 3 चमचे तेल घेतलेलं आहे मी. तेल आपलं छान गरम झालं की याच्यामध्ये टाकायची आहे मोहरी. मोहरी छान तडतडली की मग याच्यामध्ये टाकायचं आपल्याला जिरं. जिरंही आपलं छान फुललेलं आहे. आता याच्यामध्ये मी टाकणार आहे लसणाच्या पाकळ्या बारीक ठेचून घेतलेल्या. एक 7-8 पाकळ्या लसणाच्या टाकायच्या बारीक ठेचून. कढीपत्त्याची पानं, त्याचबरोबर याच्यामध्ये मी टाकलेला आहे कांदा. मी 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहे. ते जवळजवळ मी संपूर्णच टाकलेले आहे त्याच्यामध्ये. अगदी थोडासा कांदा मी ठेवलेला आहे तो आमटीमध्ये वापरण्यासाठी, किंवा तुम्हाला कांदा आमटीमध्ये वापरायचा नसेल तरीही तसंही चालू शकतं. फक्त लसणाची फोडणी देऊन ही छान होते वाटाण्याची आमटी. तर याच्यामध्ये मी आता टाकलेला आहे टोमॅटो. जो एक मोठ्या आकाराचा टोमॅटो मी चिरून घेतलेला आहे, त्याच्यातला अर्ध्यापेक्षा जास्त टोमॅटो मी भाजीत वापरलेला आहे. टोमॅटो घातल्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे चवीनुसार मीठ, थोडीशी हळद आणि पाव चमचा गरम मसाला, 2 चमचे लाल तिखट तुमच्याकडे घरामध्ये जे उपलब्ध असेल ते तुमच्या साठवणुकीचा मसाला. आता हे सर्व मसाले आपल्याला तेलामध्ये असे छान परतून घ्यायचे आहेत 1 मिनिटभर. हे बघा आपले मसाले छान तेलामध्ये भाजले गेलेले आहेत. आता याच्यामध्ये मी टाकणार आहे काळे वाटाणे, जे आपण रात्रभर भिजवून त्याच्यानंतर शिजवून घेतले होते. आता हे छान मिक्स करून घ्यायचं.
आणि याच्यामध्ये अगदी थोडंसं पाणी, एक पाव कप घालायचं आणि हे छान असं हलवून मिक्स करायचं आणि याच्यावरती झाकण ठेवून याला एक 2 मिनटासाठी मंद आचेवरती एक वाफ काढून घ्यायचे. म्हणजे आपला मीठ मसाला वाटाण्याला छान लागला जातो. बघा 2 मिनटं झालेले आहेत आणि आपल्या वाटाण्याला छान मसाले लागलेले आहेत. हे बघा, पाणी जास्तही ठेवायचं नाही. आणि आता आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे फणस, जो आपण शिजवून बारीक करून घेतला होता. आणि आता हे सगळं आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, आता आपलं झालेलं आहे छान मिक्स करून. आणि आता वरून छान बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची भरपूर अशी. आणि आता याच्यावरती झाकण ठेवून अगदी स्लो ठेवायचा आहे गॅस आणि मंद आचेवरती याला एक 5 मिनटं छान वाफेवरती शिजवून घ्यायचे. पाणी अजिबात टाकायचं नाही आणि गॅसही अगदी फास्ट नाही करायचा. अगदी मंद आचेवरती शिजू द्यायचं. मध्ये एखाद्या वेळेला तुम्ही चेक करू शकता, नाहीतर भाजी खाली चिकटू शकते, कारण आपण याच्यामध्ये पाणी नाही टाकलेलं आहे थोडंसुद्धा. हे बघा, आता 5 मिनटानंतर मी उघडून बघितलं तर छान अशी भाजी आपली वाफेवरती शिजली गेलेली आहे. आता पुन्हा एकदा असं हलवून सगळं मिक्स करून घ्यायचं, कोथिंबीर वगैरे त्याच्यामध्ये. आणि आपली काळे वाटाणे घालून केलेली फणसाची भाजी तयार आहे. आता मी जे वाटाण्यामधलं पाणी काढून घेतलं होतं शिजवून, त्याची मी आमटी बनवणार आहे, म्हणजेच काळ्या वाटाण्याचं कढाण. त्यासाठी मी एका भांड्यामध्ये 1.5 चमचा तेल गरम करून घेतलेलं आहे. तेल छान गरम झालं की याच्यामध्ये टाकायची आपल्याला मोहरी. मोहरी छान तडतडली की याच्यामध्ये टाकणार आहे चिमूटभर जिरं. जिरं आपलं छान फुललं की याच्यामध्ये टाकायचे आहेत 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या आणि कढीपत्त्याची पानं. आणि भाजीमधला अगदी थोडासा कांदा जो शिल्लक राहिलेला होता तो मी याच्यामध्ये टाकलेला आहे. नाही टाकला तरीही चालेल. आता हे सर्व छान लालसर होऊ द्यायचं आणि मग याच्यामध्ये टाकायचं आहे टोमॅटो. आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे याच्यामध्ये. पाव चमचा हळद आणि 2 चमचे लाल तिखट. आता हे सर्व छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. आणि आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे वाटाण्याचं शिजवून घेतलेलं पाणी. आणि जे 4-5 चमचे याच्यामध्ये मी शिजलेले वाटाणे घेतले होते ते छान अशा हाताने चुरडून घ्यायचे आहेत, म्हणजे आमटी आपली थोडीशी दाटसर होते. आता मी छान चुरडून याच्यामध्ये टाकलेले आहेत वाटाणे. आणि आमटी तुम्हाला केवढी हवी आहे त्याप्रमाणे जास्त कमी प्रमाणात याच्यामध्ये थोडंसं तुम्ही पाणी ॲड करू शकता. मी याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलेलं आहे 1 कप. आणि वरून आता छान कोथिंबीर टाकायची आणि याला छान एक उकळी काढून घ्यायची. बघा, आपली छान उकळी आलेली आहे आमटीला. आता गॅस बंद करायचा आणि तयार आहे आपली काळ्या वाटाण्याची आमटी भातासोबत खाण्यासाठी. काही वेळानंतर बघू शकता तुम्ही किती छान कट आलेला आहे वाटाण्याच्या आमटीला. टेस्टलाही अगदी खूप छान लागते. अगदी साध्या पद्धतीनं बनवलेली काळ्या वाटाण्याची आमटी. त्याचबरोबर कोवळ्या फणसाची म्हणजेच कोयरीची भाजी खाण्यासाठी तयार आहे. भाकरीसोबत, चपातीसोबत, कोणतीही भाकरी, बाजरीची,
ज्वारीची, नाचणीची कोणत्याही भाकरीसोबत भाजी अगदी छान लागते खायला. मी आता ताट तयार करून घेतलेलं आहे. छान फणसाची भाजी, काळ्या वाटाण्याची आमटी, भात आणि त्यासोबत ज्वारीची भाकरी. मग कशा वाटल्या तुम्हाला आजच्या दोन्ही रेसिपी, फणसाची भाजी आणि वाटाण्याची आमटी? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.